आता इंस्टाग्रामवरून ब्रँड प्रमोशनचं सेटअप कसं करायचं आहे ते आपण पुढे एक व्हिडिओ टाकलेला आहे बघा. आपण एक जणांचं मित्र जे आपले त्यांचं अकाउंट आपण हँडल करतोय. त्यांचं फेसबुक अकाउंट हे आपणच मॉनिटाईज करून दिले आणि आता इंस्टाग्रामला त्यांना ब्रँड प्रमोशनचं मॉनिटायझेशनचं जो टूल आहे तो टूल ओपन झालेला आहे. तर त्या टूलचं ॲक्टिव्हेशन कसं करायचं आहे, ते टूल ॲक्टिव्ह कसं करायचं आहे पुढे आपण व्हिडिओमध्ये बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुकला जर बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका. हे भरपूर लोकांना माहिती नाही आणि भरपूर लोक मला प्रश्न विचारत आहेत की इंस्टाग्रामहूनही आपण अर्निंग करू शकतो का. तर हो, इंस्टाग्रामहून आपण अर्निंग करू शकतो. पण इंस्टाग्रामहून कशी अर्निंग होते, 3 टाईपमध्ये अर्निंग करू शकतो आपण. सगळ्यात पहिलं म्हणजे रील्स टाकून. रील्समध्ये तुम्ही ब्रँड प्रमोशन करू शकता. ब्रँड प्रमोशनसाठी तुम्हाला ही जी पुढे सेटिंग दिली ती सेटिंग करायची आहे पूर्ण. आणि त्याच्यानंतर कोलॅबमधूनही तुम्ही अर्निंग करू शकता. आणि जे काही समजा गेमिंगच्या लिंक वगैरे असतात ते पेड प्रमोशनच्या लिंक असतात. ते पेड प्रमोशनच्या लिंक तुमच्या व्हिडिओजला लावून पण तुम्ही अर्निंग करू शकता. तर चला आपण पुढे व्हिडिओ बघूया. असेच तुम्हाला नवीन कंटेंट माहिती करण्यासाठी फॉलो करायला विसरू नका. मित्रांनो बघा, आता इथं तुम्हाला तुम्ही जर क्रिएटर असाल आणि तुम्हाला इंस्टावरती जर क्रिएटर मार्केट प्लेस दाखवायचं असेल त्याला सेटअप कसं करायचं बघा. आता हे ब्रँड प्रमोशन पेज आहे पण याचं सेटअप नाही केल्यामुळे ब्रँडने आणखी यांना कुठलीही ऑफर पाठवलेली नाहीत आणि यांचे व्ह्यू पण चांगले आहेत मित्रांनो. आता यांना नेक्स्ट करायचं आहे. हे पूर्ण वाचून घ्या आधी. नेक्स्ट केल्यानंतर बघा इथं एज पण दाखवली आहे यांची, 26 मेल, लोकेशन इंडिया. नेक्स्ट करायचं आहे. परत नेक्स्ट केल्याच्या नंतर टोटल फॉलोअर्स दाखवणार आहे. याच्यात तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं, इन्स्टाला तुमचे जर जास्त फॉलोअर असतील तर तसे तुम्हाला ब्रँड येणार. आणि जे काही डॉलर असतील तुम्हाला ते $100 म्हणजे आपल्या इकडचे $10,000 होतात. तर $100, $200, $50 असे तुम्हाला ऑफर येणार आणि ते ऑफर तुम्हाला इकडे ॲक्सेप्ट करावं लागणार आहे. त्यासाठी आपल्याला हे पूर्ण सेटअप करून घ्यायचं आहे. इथं अलाव करायचं आहे. अलाव केल्यानंतर तुमचं इथं पूर्ण ऑडियन्स वगैरे सगळं रेंज वगैरे दाखवून देईल. परत एकदा अलाव करायचं आहे. ॲक्सेप्ट चेंजेस करायचं आहे. अलाव करायचं आहे. अलाव केल्याच्यानंतर तुम्हाला इथं टोटल तुमचं जे काही ब्रँड आहेत बघा, आता यांना मार्केट ब्रँड खूप आलेले आहेत. आज तक वगैरे भरपूर आलेले, पण सेटअप केलेलं नव्हतं. ब्रँड भरपूर आलेले आहेत. आता यांना हे ॲक्सेप्ट केल्याच्यानंतर हे लोक यांना काही ॲडव्हर्टाईज करायचे असेल यांच्या फेसवरून, यांचा अकाउंट आहे, हे जे मॉडेलिंगचे वगैरे जे काही ब्रँड असतात ते यांना खूप भेटू शकतात. त्याच्यामुळं हे पूर्ण प्रेफरन्स ब्रँडला सिलेक्ट करायचे आहे. तुम्हाला जे व्यवस्थित वाटतात त्यांना इथं सिलेक्ट करायचं आहे. त्या ब्रँडला सिलेक्ट करून इथं डन करायचं आहे. हे झालं. आता यांचं बघा, यांचं प्रोफेशनल अकाउंट झालं. आता इथं डिस्कवर प्रोजेक्ट पहिले नव्हतं ऑप्शन, आता डिस्कवर प्रोजेक्ट बघा इथं ऑप्शन आलेलं आहे. पहिले हे ऑप्शन नव्हतं यांना, हे कुठलेच ऑप्शन नव्हते. हे बघा, क्रिएटर डिस्कवर प्रोजेक्ट हे पण ऑप्शन यांना आलेलं आहे. आधी हे ऑप्शन नव्हतं. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुमचं पोर्टफोलिओ पण दिसणार आहे कसं आहे. हां, आता याचा हे प्रॉब्लेम आहे की हा जो मोबाईल आहे, हा मोबाईल बघू शकता तुम्ही ॲपल असल्यामुळं ह्या मोबाईलमध्ये हे पूर्ण ऑप्शन दाखवत नाही. म्हणजे साध्या मोबाईलमध्ये यांचं जर अँड्रॉइड मोबाईलमध्ये यांचं जर अकाउंट ओपन केलं तर इथे पूर्ण ब्रँड दिसून येतील तुम्हाला. व्हिडिओ आवडला असेल तर जास्त लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.